साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी पाणी सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले। या पाण्याची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी केली। यावेळी आमदार देवेंद्र कोठेही उपस्थित होते। पालकमंत्री जयकुमार गोरे याप्रसंगी म्हणाले, सोलापूरसाठी उजनी येथून दुहेरी जलवाहिनी बनवणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते। ते स्वप्न पूर्ण झाले। या कामाच्या पूर्तत्वासाठी सोलापुरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी यशस्वी पाठपुरावा केला। या सर्वांचा परिणाम म्हणून सोलापूरला आणखी मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता झाली आहे। पाकणी नवी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी वन विभागाची जागा मिळवून सोलापूर महानगरपालिकेचे 9 कोटी रुपये वाचवण्यात यश आले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत सोलापूरच्या अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेसाठी 850 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला आहे। पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे। त्यानंतर सोलापूरला दररोज पाणी पुरवठा करण्याची क्षमता निर्माण होईल, असेही पालकमंत्री गोरे म्हणाले। नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीपर्यंत आठवड्यातून 3दा पाणी सोडण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली आहे, परंतु सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा करणे हे सोलापुरातील लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीचे स्वप्न आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत, दिलेला शब्द त्यांनी आजवर पाळलेला आहे। त्यामुळे सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा करण्याचा शब्दही नक्कीच पाळला जाईल। त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले। पालकमंत्री म्हणून आनंदच आहे, परंतु ही योजना पूर्णत्वाला जात असताना अनेक लोकप्रतिनिधींनी लोकल आमच्या नेतृत्वाने खूप मोठे प्रयत्न केले। खास करून साहेबांनी त्यासाठी काय पाठबळ काम केले कधी कमी परिणाम आपण बघतो। आणि आपण किती देव पाणी बसलं तरी सुद्धा यायचं काय थांब। आणि आज 15 लावतात त्याच्या अनुषंगाने आज शहरात पोचलेला आहे आणि काही मिनिटांमध्ये आहे, पण याही ठिकाणी ते पाणी आता पोचलेलं आपण पाहतो। पालकमंत्री म्हणून मला आनंद आहे की माझ्या सरकारी बांधवांना आमचे लोक आहेत त्यांना मनापासूनचा आनंद या निमित्तानं आहे। आणि शहरवासियांना तर अत्याचार होईल की आता पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला। मी आता माहिती घेता बघितलं 1979 सालचा 1979 आपण पावसा तेव्हापासून त्याला सगळ्यानं जसं शहर वाढतं त्या सुविधा वाढल्या पाहिजेत आणि सगळ्यांना काही गोष्टी केल्या पाहिजेत, ते आता होताना राहतं। त्यामुळे आता पाणी शहरवासियांसाठी समान पाणी या इथंही पोचते। आणि अनुषंगानं शहराचा जो पाण्याचा होता तो आता मला 5-6 दिवस 7 दिवस असं त्याला लागायचं। आता आठवड्यात किमान आता पाणी मिळेल। रोज पाण्याची प्रक्रिया संकल्प आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे की रोज पाणी आता फक्त वॉटर ट्रीटमेंट प्लॅन आणि अतिरिक्त एक झाला ते स्वप्न पूर्ण होईल। हे जे पाणी आहे आज जे पाणी येते ते शहराला रोज पाणी देईल एवढ्या क्षमतेचं पाणी आजही शहरात आता येणार आहे। त्यामुळे फक्त वॉटर ट्रीटमेंट प्लॅन जो होता त्याचाही विषय संपलाय, टेंडर झाले आणि ते पूर्ण एकदा झाला की मला वाटतं या शहराला रोज पाणी मिळेल एवढं पाणी शहरामध्ये उपलब्ध आहे। खरं तर जलवाहिनीच्या विषयावर होती, भाजप देखील तहारीवर धरल्याचं पाहायला मिळालं आणि आज अखेर पाणी मिळालेलं आहे। आता बोलने वाले बोलते रहेंगे, टीका करने वाले रहेंगे, त्यांना टीका करायच्या पलीकडे त्यांच्या हातात आले तरी त्यांच्याकडे टीका करायची सेवा करण्यानं गलीच्या गोळा झाली आम्हाला एकच होतात आपल्याला मला शेवटी जी लोक प्रयत्न करतात त्यांना आपोआप श्रेय मिळते घ्यायला आणि जे मनातून असते की याचं कारण त्यांना माहिती आहे की आपण हे शकलो नाही। आपल्या कालखंडात झाला सगळ्या सत्ता आपल्या ताब्यात होत्या, देशाच्या सगळ्या सत्ता ताब्यात होत्या। सोलापूरला विमान सेवा
चालू शकलो नाही. तर शल्य काही लोकांना आहे आणि आता दुःख वाटून मनस्ताप करून घेऊन बोलून काय विषय संपणार नाही. याच्यासाठी आपण प्रयत्न करणं ज्यावेळी आवश्यक होतं तेव्हा केलं तरी घडला. भाजप आहे तो सरकार या ठिकाणी करते. त्यामुळे जे विमानतळाची शुभारंभ केला तेव्हा सेवा चालू होणार हे नक्की होता. तर सेवा चालू झाली आणि जेव्हा साहेबांनी सांगितलं की पाईपलाईनचं पाणी आता शहरामध्ये पोचलं ते पोचलं. आता टीका झाली तरी पोचलं होता. आता पोचल्यामुळे मग आता शहरात काय फरक पडणार आहे ते पडेल, काळजी करू. आता आम्ही पालिकेचे 2 कोटी रुपये जमीन आता आम्ही शासनाकडून मोफत जमीन आपण घेतोय. टेंडर झालेलं आहे. ट्रीटमेंट लाईन चालू झाला मी खात्रीने आपल्याला सांगतो शहराला रोज पाणी देण्याची क्षमता आज आमच्यामध्ये तयार आहे. जलशुद्धीकरण केंद्राचा एक मोठा अडथळा मार्ग लागलेला आहे. 850 करोड मंजूर करून घेतल्या अंतर्गत सगळ्या पैकी 2 महत्वाचे प्रकल्प आपण मंजूर घेतले. ते कधीपर्यंत पूर्ण होतील काय? मी आपल्याला सांगताना मला आनंद होतो की मी जेव्हा पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आलो तेव्हा समांतर पाईपलाईनच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी मला इथे याच्या अगोदर सांगितलं होतं की हा महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. शहराला पाणी 24 तास देण्यासंदर्भात आपला विचार आहे. तेव्हा इथं आल्यानंतर बैठक घेतल्यानंतर ती आल्या की जरी आज आपण समांतर पाणी इथं पोचवलं जोपर्यंत वॉटर ट्रीटमेंट प्लॅन दुसरा नाही तोपर्यंत याच्यात काय खूप मोठं काय बदल घडेल अशी परिस्थिती नाही. तर आता मला खात्री आहे की आता अधिकाऱ्यांशी मी आता बोललो की जेवढं पाणी येते म्हणजे जे अतिरिक्त पाणी येईल आणि ही व्यवस्था व्यवस्थित आपण केली की आठवड्यातून किमान 3 दिवसाला एकदा पाणी